रेकॉर्डिंग करून घेतो. रेकॉर्डिंगच्या स्वरूपात बघतात. मी आत्ताच तुमच्याशी सर्वांशी बोललो त्याचा उद्देश असा होता, कारण मला जे आठवतं हिमप्रभाताई, आता सरांनी माईक बंद करून घ्या. हिमप्रभाताई आणि जाधव सर यांच्यानंतर जे काही रजिस्टर आहेत मेंबर्स त्या सर्वांचे तेव्हा आपण वेदिक मॅथ शिकत होतो लेव्हल 1 आणि लेव्हल 2 आणि त्यावेळेस आपण वेदिक मॅथची एक कंडिशन वेगळी आहे ती पण कधीतरी सांगेल कारण ती परीक्षा देऊनच आपण बुक देणार आहोत. असं एक आपलं संस्थेच्या रूल कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे जाणार आहेत. तर आता इथं सुद्धा आपण बुक कधी देतो, की जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होतं तेव्हा आपण देतो. ओके, क्लिअर करतो. मग आता तुम्हाला वाटेल वैदिक मॅथचं काय करायचं, फक्त ती एक्झाम फी आहे. जो एक्झाम देईल त्याला आपण टीचर आपल्याकडनं संस्थेकडनं ऑथराईज त्याला क्लास घ्यायला परमिशन देतो. कारण तो आपला सर्टिफाईड टीचर असतो. म्हणून कंटेंट रॉंग जायला नको, कंटेंट मिसयूज व्हायला नको, कंटेंटचं म्हणतात ना, की मार्केटमध्ये खूप कंटेंट आहेत, पण ते प्रॉपर नाही आहेत आणि म्हणून मेसेज रॉंग जातो. जसं आपण असं म्हणतो, की आपल्या पण टीचर वेल एज्युकेटेड असल्या पाहिजे. जर टीचर वेल एज्युकेटेड नसतील, कंप्लीट ट्रेन नसतील, तर अबॅकसचं पण नाव खराब होतं मार्केटमध्ये आणि ते आपण खूप वेळा बघतो. खूप वेळा आम्ही बघतो. म्हणजे स्कूलमध्ये गेल्यानंतर ते ऐकतो पण. अरे त्यांनी खूप पैसे घेतले, 4-4, 5-5 हजार घेतले आणि मुलांना काहीच शिकवलं नाही. मुलांना काहीच आलं नाही. हे खूप वेळा ऐकतो. म्हणून नाव खराब व्हायला नको आणि त्यातल्या त्यात आपला ब्रेन ट्रेनच्या सिलॅबस आपण नेहमी परत सांगतो, की जेवढा टॉप 5, टॉप 10 असेल, वर्ल्डमधला जरी म्हटलं, तरी आपण त्यात बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय. कारण डेली कॅल्क्युलेशन मुलांना अवेलेबल असतात. डेली मुलांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. मुलांनी टूल्सवर पण केलं पाहिजे, मेंटल अरिथमेटिक पण केलं पाहिजे, त्याच्यानंतर फिंगर्सवर पण केलं पाहिजे. अशा तिन्ही टेक्निकचा आपण मुलांना मोटिवेट करून अल्टिमेट जेव्हा कधी-कधी मुलं बोरिंग बनवतात, त्यांना असं वाटतं की आपण हातावर करावं, कधी त्यांना वाटतं टूलवर करावं आणि कधी वाटतं त्यांना मेंटल अरिथमेटिक करावं. कारण जसं आपल्याला रोज वेगवेगळं खावंसं वाटतं किंवा वेगवेगळं आपल्याला फिरावंसं वाटतं, तसं ब्रेनची क्वालिटीज आहेत आणि त्या क्वालिटीनुसार मुलांचा जसा कल असेल त्याप्रमाणे त्यांना जे काही नंतर मग एक आपलं ऑब्झर्वेशन असतं ॲज अ टीचर, की मुलगा कुठल्या पद्धतीत अजून एक्स्ट्रा बेस्ट आहे. हे नंतर आपलं ऑब्झर्वेशन असतं. ते पण कधीतरी आपण बोलू. पण आता सध्या आपण तिघं पद्धतीने शिकवायचं, तिघं पद्धतीने प्रॅक्टिस करायला लावायचं. त्याची ओन मेथड, त्याची ओन स्टाईल, त्याची ओन इंटरेस्ट आपल्याला दिसायला लागतो, की मुलगा कशात बेस्ट आहे आणि मुलं बोलायला पण लागतात. पण करताना प्रॅक्टिस तिघं पद्धतीने करायचं. सो आपण आत्तापर्यंत आज आपला लेव्हल 1 आणि लेव्हल 3 चा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी आपण जवळ-जवळ 70% सिलेबस संपवणार आहे. तिकडे लक्ष द्या. कालपर्यंत आपण शिकलो होतो, की इन हाऊसमध्ये +1, +2, +3, +4 इकडे लक्ष द्या सर्वजण आणि त्याच्यानंतर आपण सेम फॉर्म्युला सर्वजण जेव्हा मी बोलतोय, तेव्हा आजपासून एक लक्ष ठेवायचं सोनवणे अनन्याताई, एक लक्षात ठेवायचं, की हा लागल्यास आपण क्लास जास्त नाही घ्यायचा, 1 तास घ्यायचा. पण जेव्हा मी बोलतोय, तेव्हा माझ्याबरोबर मनातल्या मनात बोलायला शिकायचं. मला तुमचे होठ हालताना दिसले पाहिजे. बेस्ट टीचर आणि बेस्ट स्टुडंटचं हे नातं असतं, की आय कॉन्टॅक्टमध्ये. म्हणून मी थोडीशी जरी इकडे-तिकडे नजर झाली, तरी मला लक्षात येतं, की तुम्ही क्लासमधून बाहेर गेलात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ॲप्रिशिएट करेल 2-3 जणांच्या पोझिशन एकदम क्लिअरली असतात. की गुड स्टुडंट क्वालिटीज असतात आणि ते आपलं असलं पाहिजे सर्वांचं. सो पुन्हा परत एकदा रिमाइंडर करतो, की मी जे बोलतो ते माझ्याबरोबर झालं पाहिजे, की आपण आत्तापर्यंत इन हाऊसमध्ये +1, +2, +3 आणि +4 शिकलो आणि हाच कंटिन्यू 10च्या रॉडवर अप्लाय होतो. इकडे लक्ष द्या. तिथं पण इन हाऊस म्हटलं, की आपला तिथला जो काही हेल्पिंग पॉइंट आहे किंवा जो तिथला बॉस आहे, तो हेल्पिंग पॉइंट किंवा हेल्पिंग बॉस कोण आहे? 50 आहे तिथं. बोला सर्वजण माझ्या मनातल्या मनात. 50 आहे. सेम फॉर्म्युला उचलला आणि जर 100च्या रॉडवर जरी गेलो, तर सेम मेथोडॉलॉजी. पुन्हा परत बोला, की 100च्या रॉडवर गेलो, तर तिथला हेल्पिंग पॉइंट किंवा तिथला बिग बॉस कोण आहे? 500 आहे. 100चा रॉड अंकिताताई इकडे लक्ष राहू द्या. 100% इकडे लक्ष द्या. जेव्हा बुक सांगेल तेव्हा बुककडे लक्ष द्या. 100% इकडे लक्ष द्या, की काय सांगितलं, की युनिट रॉडवर गेलो. युनिट रॉडचं जर स्ट्रक्चर बघितलं, मी वरती 1 पॉइंट असतो, बीट्स असतो आणि खाली 4 बीट्स असतात. सेम थिंग मी जर 10च्या रॉडवर गेलो, तर वरती 1 बीट असतो, त्याला 50 म्हणतो आणि खाली 4 बीट्स असतात, त्याला 10, 10, 10 म्हणतो. पुन्हा परत मी 100वर व्हिज्युअलाइज केलं, तर 100वर पण 1 बीट्स असतो, तो 500 असतो आणि बॉटमचे जे 4 बीट्स आहेत, दे आर 100, 100, 100 अँड 100. क्लिअर आहे? म्हणजे मेथोडॉलॉजी सेम आहे.
इथपर्यंत क्लिअर. पुन्हा परत मी थोडासा ॲडव्हान्सला जंप करतो तुम्हाला, म्हणून तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला सलग ॲडव्हान्स पण शिकवून देईल, काय काळजी नका करू. पण नंतर आपण स्पेशल प्रॅक्टिस करणार आहोत त्याची, काय काळजी नका करू. पण अलगद पुढचं नेलं ना तर मग आत्ताचं सोपं होतं. जर आपण 12 स्टँडर्डचा अभ्यास करायला लागलो ना तर 10 सोपी होऊन जाते. 10 स्टँडर्डचा केलं का 8 सोपं होऊन जातं. आणि ही एक मेथॉडॉलॉजी आपण अभ्यासाला वापरू. सो पुन्हा परत एकदा, जर मी 1000 रॉडवर गेलो आणि 1000 ला पुन्हा स्ट्रक्चर बघितलं तर सेम स्ट्रक्चर. अप्पर बीट्स इज द 1 बीट्स अँड बॉटमला 4 बीट्स. अप्पर इज द 500, सॉरी 5000, 1000चा रॉड. अप्पर इज द 5000 अँड बॉटम इज द 1000, 1000, 1000. आणि साधारण तो रॉड असतो चौथा, फोर्थ रॉड असतो. क्लिअर आहे? म्हणून पहिला रॉड युनिट रॉड, सेकंड रॉड इज द टेन्स रॉड, थर्ड रॉड इज द हंड्रेड्स रॉड, फोर्थ रॉड इज द थाउजंड्स रॉड. आपण उजव्या साईडकडनं डाव्या साईडकडे शिफ्ट होतोय. हळूहळू आता तुम्हाला थोडंसं व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करू. सो ही सेम मेथोडॉलॉजी असते. क्लिअर आहे सर्वांना? मग कोणाला कन्फ्युजन नाही. म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं, की माझ्याकडे टूल घेतलं मी, हे टूल घेतलं आणि टूलवर जर मी सांगितलं 1000 रॉडवर, इकडे लक्ष द्या. मी जस्ट तुम्हाला ॲडव्हान्सला घेऊन जातो म्हणून तुम्हाला थोडं युनिट रॉड आणि टेन्स रॉड सोपं वाटेल. मी सांगितलं 4000, इकडे लक्ष द्या. मी मुद्दाम व्हिज्युअलाइज करा. 4000, ओके. 4000 इज डायरेक्ट अवेलेबल. आणि मी सांगितलं 1000, लक्ष द्या 1000. आता 1000 इज नॉट देअर अवेलेबल. म्हणून 1000चा फॉर्म्युला मग आपण असं म्हणणार का? इकडे लक्ष द्या. असं म्हणणार का? -4000 प्लस 5000. एवढा वेळ नाहीये बोलायला आपल्याला. एवढा ब्रेनला विचार करायला पण वेळ नाहीये. इकडे लक्ष द्या. पर्टिक्युलर ही जी मेथड आहे ना, ही मेथड जास्तीत जास्त युनिट रॉड, टेन्स रॉड, युनिट रॉड, टेन्स रॉडवर चालते. कारण दर प्रत्येक वेळेस आपल्याला तो इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला एवढं करावं लागतं. तर जेव्हा थाउजंड्सच्या रॉडवर जातो, 1000 हा अंक आल्या-आल्या आपण कुठल्या रॉडवर गेलं पाहिजे? 4th रॉडवर गेलं पाहिजे. आणि तिथं अप्लाय काय झालं पाहिजे? -4 प्लस 5. बघा सोपं झालं की नाही? 1000च्या रॉडवर 1000च्या रॉडवर काय करायचं आपल्याला? बट अप्लाय ऑन थाउजंड्स रॉड. बोला मनातल्या मनात. तो 1000 आहे आपल्या ॲप्लिकेशन, बट अप्लाय ऑन थाउजंड्स रॉड. काय बोललो तिथं? 4000 प्लस 1000 मायनस 4 प्लस 5 बट ऑन थाउजंड्स रॉड. सोपं झालं का? व्हेरी गुड. समजा आपण 100च्या रॉडवर गेलो आणि 100च्या रॉडवर सांगितलं 400. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. 400 आणि पुन्हा परत सांगितलं, की प्लस 200. प्लस 200 बट 200 इज नॉट अवेलेबल. डायरेक्ट नॉट अवेलेबल. आणि म्हणून 200 साठी हे बघा, बोलू पण शकतो. पण मी काय बोललोय? आता काही दिवस मी तुम्हाला बोलायला लावणार आहे. लक्ष द्या परत परत माझ्या मनातल्या मनात. काही दिवस बोलायचंय तुम्हाला. काही वेळ बोलायचंय. नंतर बोलायची गरज नाही. एकदा ब्रेन्समध्ये ह्या सर्व गोष्टी फिट झाल्यानंतर आपोआप क्रिया होतात. आपोआप क्रिया होतात. मग तुम्ही असं बोलणार पण नाही, की +200 इज इक्वल टू -300 प्लस 500. काहीच बोलायची गरज नाही. 100च्या रॉडवर जाल, -3 आणि +5 बोटं आपोआप करतील. लक्षात येतंय मला काय म्हणायचंय? त्याची कशी मेथोडॉलॉजी आहे. मात्र एक 10 आणि युनिट याच्यामध्ये थोडंसं जम्बलिंग होऊ नये, कारण खूप सारं कॉम्बिनेशन फॉर्म्युले येतील आपल्याला आणि सेम थेरी कॉम्बिनेशन हा 1000 वर पण वापरावं लागणार आहे, 100 वर पण वापरावं लागणार आहे, 10,000 वर पण लागणार आहे, लाख वर पण वापरावं लागणार आहे. कारण हा एक एकदा म्हणून 4 लेव्हल इकडे लक्ष द्या. 4 लेव्हल आपण फक्त युनिट आणि 10 रॉड 10 रॉडवर कॉन्सन्ट्रेट करायला लावतो. का करायला लावतो? कारण हा बेस आहे. अगर हा बेस शिकले मुलं, तर हा बेस शिकल्यानंतर मुलं एकलव्य असतील, तर करोडोचे कॅल्क्युलेशन किंवा लाखाचे कॅल्क्युलेशन ते आपले स्वतःहून करू शकतात. अजून याच्यामध्ये एक प्रश्न होता म्हणून सांगतो. काल परवा मनीषा तांबेताईंनी किंवा अजून कोणी विचारलं होतं. तो पण एक डाउट क्लिअर करतो, की काय असतं, की पालकांची लगेच इच्छा असते, की माझ्या बच्चूला कुठलाही मी अंक सांगितला, इकडे लक्ष द्या, कुठलाही अंक सांगितला, की त्याला त्याचा ॲडिशन, सबट्रॅक्शन करता आला पाहिजे. कारण त्यांना घाई असते, की "अरे, बच्चू छान करायला लागला." मग "कर बरं मी सांगतो ते." मग जर कुठलाही अंक करायचा असेल, तर लक्ष द्या, कुठलाही अंक करायचा असेल,
तर लेव्हल 1 आणि लेव्हल 2 हे होणं गरजेचं असतं. लक्षात द्या मी काय बोललो. कुठलाही अंक जर मुलाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून घ्यायचा असेल, तर लेव्हल 1 आणि लेव्हल 2 करणं गरजेचं असतं. किंवा लक्ष द्या, किंवा बोललो मी तुम्हाला. किंवा लेव्हल 3 आणि लेव्हल 4 होणं गरजेचं असतं. किंवा बोललो. म्हणजे तुम्ही लेव्हल 1 आणि लेव्हल 2 केलं, तरी मुलगा कुठलाही कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा लेव्हल 3 आणि लेव्हल 4 केलं, तरी कुठलंही कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे परत तुमच्या मनात येईल, की माझ्याकडे 5वी चा मुलगा आला आणि मी काय करू? हा प्रश्न मला येतो. किंवा आता प्रभाताई विचारतात बरेच जण. मग आपण सांगतो, "ताई, तो स्ट्रॉंग आहे का? तो म्हणजे तो कुठल्या स्कूलमध्ये एकदमच बेसिक स्कूलमध्ये असेल, ग्रामीण भागात असेल, त्याचा मॅथेमॅटिक पुअर असेल, तर मग सरळ गो थ्रू द लेव्हल 1. गो थ्रू द बाय द लेव्हल 1. कारण लेव्हल 1 मध्ये त्याचा बेसिक अप्रोच क्लिअर होईल, छोटे-छोटे कॅल्क्युलेशन होईल. आपल्याला कळेल, की या कार्यकर्त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन होतं आणि जर होत असेल, तर पुन्हा परत गो टू द लेव्हल 2. आता लेव्हल 2 का? इकडे लक्ष द्या. मी परवा लेव्हल 3 पण बोललो होतो मनीषाताईंना, ते पण क्लिअर करून देतो. जर असा एक मेथोडॉलॉजी आपण बनवलंय, कदाचित तो मुलगा ड्रॉप झाला. ड्रॉपचं अबॅकसमध्ये 40% जगातलं प्रमाण सांगतोय. नॉट ओन्ली द ब्रेन ट्रेनचं त्या मानाने चांगलं प्रमाण आहे आपलं. अबॅकस हौशी-हौशीने टी-शर्ट घ्यायचा बॅग घ्यायचंय असे 20% कार्यकर्ते ॲडमिशन घेतात. की जे फक्त टी-शर्ट आणि बॅगसाठी घेतात. आणि त्यांना लक्षात येतं हे तर खूप सोपं आहे. पण जेव्हा ब्रेनची एक्सरसाइज असल्यामुळे ब्रेनवर इनडायरेक्टली या गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन इनडायरेक्टली ब्रेनची एक्सरसाइज होत राहते आणि मग ड्रॉप लेवल येते, की "अरे यार! यहाँ तो बहुत दिमाग लगाना पड़ता है, या तो कॉन्सन्ट्रेट करना पड़ता है, या तो" मतलब त्याच्याशिवाय नाही होऊ शकत कॅल्क्युलेशन आणि मग बऱ्याच वेळा सरेंडर केलं जातं किंवा ड्रॉप लेव्हल येते. तर ती ड्रॉप लेव्हल आली, पण आपण एक हॉनेस्ट असलो पाहिजे, की "बाबा रे, तू लेव्हल 2 केली. जा जगामध्ये तू कधीतरी आठवण आली तुला या अबॅकसची, तर तू ही मेथोडॉलॉजी शिकला असेल लेव्हल 1 आणि लेव्हल 2, तर तुला कुठलंही जगातलं मेथड जर तू एकलव्य असेल, तर तुला कुठलंही कॅल्क्युलेशन करता येईल." म्हणून आपण लेव्हल 2 आणि लेव्हल 1 अशा पद्धतीने देतो. क्लिअर करतो तुम्हाला. बट तो मुलगा ड्रॉप करणारा नसेल, चांगला असेल, त्याला आपल्याला कंटिन्यू करणारा असेल, तर आपण डायरेक्ट लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 पण करू शकतो. पण लेव्हल 1 आणि लेव्हल 3 मध्ये त्याला कुठलाही अंक करता येणार नाही. त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? 2 किंवा 4 करावीच लागेल. लक्षात आलं तुम्हाला? कारण काही फॉर्म्युले आपले अनकम्प्लीट राहून जातात. आणि म्हणून हे मी तुम्हाला हा एक तुम्हाला खरं आहे बघा, आपण आपल्या सिलॅबस बरोबर जातोय. आपण सिलॅबसबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे. सिलॅबसवर आपला ट्रस्ट असला पाहिजे. आपला इंटरेस्ट असला पाहिजे आणि आपल्याला आपण नॉलेज क्लिअर असला पाहिजे. म्हणून हे सर्व मी तुम्हाला क्लिअर करतो. क्लिअर आहे? म्हणून आता पुन्हा परत आपण आपल्या टॉपिकवर जाऊ. आपण इन हाऊस फॉर्म्युला शिकलो होतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. डायरेक्ट कॅल्क्युलेशन तुम्ही बऱ्यापैकी केलं नसेल, तर परत तुम्हाला सर्वांना भाऊ म्हणून जे काही आपलं एकदम फॅमिलीतलं नातं आहे, हक्काने सांगतो, की प्लीज मेहनत करायला कमी पडू नका. मेहनत हाच आपला सर्वांचा सक्सेसचा मंत्र आहे. कुठलाही शॉर्टकट मंत्र आयुष्यात मी मेहनतीशिवाय बघितलेला नाही. म्हणून परत एकदा भाऊ म्हणून सांगतो, की मेहनत म्हणजे काय? खूप मेहनत नाही, पण जी काही आपल्याला न्याय द्यायचा आहे याच्यासाठी 15 मिनिट हक्काचे क्लास व्यतिरिक्त 10 मिनिट, 20 मिनिट ते काढा आणि तेवढा अभ्यास करा. मी खूप नाही मागत तुमचे 2 तास, 3 तास. इथं क्लासमध्ये आपण 1 तास. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 28 -11 +32 +10 10 साठी इन हाऊस फॉर्म्युला यूज करा. 10च्या रॉडवर -56 +42 2 साठी इन हाऊस फॉर्म्युला वापरा. अनिताताई तुम्ही कुठेतरी मिस केलं वाटतं. काही हरकत नाही. काही काळजी नका करू. आन्सर इस द 45 मी इथेच थांबतो. बाकीच्या ताईंना पण पुन्हा परत आपण घेऊन जाऊ. आन्सर इस द 45 सेट द 0 काही हरकत नाही. काही डाउट वाटला तर मला जरूर सांगा. माझं लक्ष असतं सर. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 61
प्लस 24 अनिताताई, माईक ऑन करा तुमचा. माईक ऑन करा. माईक ऑन करा. परत मी पहिल्यापासून घेतो. पहिला डिजिट काय सांगितलं होता मी? 61 मला वाटतं. 61, 61 आणि आता 24. हे बघा माझ्यासमोर लिहिलं नाही. मी आठवण्याचा प्रयत्न केला. मी लक्षात पण नाही देत. पहिलं जे बोललं गेलं ते बोललं गेलं. पण मला आठवलं म्हणून मी सांगतोय. 61 प्लस 24. 24. 20 हां, आता बरोबर केलं. लक्षात आलं अनिताताई? ओके. नो प्रॉब्लेम. सेट द झिरो. सेट द झिरो. सेट द झिरो. 33 प्लस 52 मायनस 61 मायनस 65 मायनस 65 प्लस 43 ठीक आहे. प्लस 22 प्लस 200 अगेन प्लस 200 प्लस 100. आन्सर इज 585. मग कसं दाखवायचं इकडे लक्ष द्या. कसं लक्ष आणायचं इकडे लक्ष द्या. 580 इकडे लक्ष द्या. 580 आणि 5 असं दाखवायचं. लक्ष द्या. मी जेव्हा कोणाला विचारलं 580 आणि 5 एक जस्ट मी थोडासा जम्प केला तुम्हाला. लक्षात आलं ना? की बऱ्याच ताईंना लक्षात असं वाटत होतं, की आता एक सप्तशृंगी देवीसारखा एक हात आला आपल्याला आता बाजूला. दिसायला लागला. प्रयत्न केला तर दिसायला लागला. 200, 200 प्लस 100 तो दिसायला लागला. आपोआप 400 खाली गेला आणि 500 खाली आला. दिसला की नाही? प्रयत्न केला की नाही? प्रयत्न केला की नाही? अंकिताताई, दिसला की नाही? येस या नो? प्रामाणिकपणे सांगा आणि अजिबात घाबरायचं नाही. प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने होईल आणि काळजी नका करू. त्यासाठी काय मेहनत तर मला पण नाही जमलं. हां, काही हरकत नाही. 100चं नाही. काही हरकत नाही ताई. सिंपल होतं. पण प्रयत्न मध्ये-मध्ये आपण असे प्रयत्न करत राहू. करत राहू. म्हणजे आपण होत होत राहतं आपलं. काही काळजी नका करू. आपण ही सुरुवात आहे. खूप प्रॅक्टिस करायची आपल्याला अजून. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज एव्हरीवन थोडासा फास्ट. ओके. 236 200 विसरून जायचं. फक्त तिकडे 2 आहे ना, काय करायचं माहिती आहे का? असा 2 करून टाकायचा फक्त तिकडे 100च्या बरोबर. 236 प्लस 22 संगीताताई माईक ऑन करा परत संगीताताई. माईक ऑन करा. संगीताताई. अ, येतोय. पहिला अंक काय सांगितला होता मी मला कोण आठवण करून देईल का? 236 36. हां, करा पहिले 236 करा. 36. हां. आणि पुन्हा परत सांगितलं, की 22 सांगितलं मी. हां. हां. 22. नाही, नाही, नाही. 20चा तुम्ही रॉंग फॉर्म्युला वापरतायत म्हणून मी थांबलो. 20चा फ्रेंड कोण आहे संगीताताई? 30. हां, मग -30 होतील. ओके? ओके. हां, हां. येस. हां, क्लिअर? ओके. आता बरोबर आहे सर? हो. हां. आता हां. असंच शक्यतो असे जे फिंगर पोझिशन असतात ना, त्या मला व्यवस्थित दिसतात. नाहीतर मला खूप निरखून बघावं लागतात. काही ताई काय करतात असं मला अंगठा पण नाही दिसत, असा दिसतात. म्हणून मी पण बसताना मी माझी पोझिशन बघून घेतो. जर मी हात दाखवणार असेल, तुम्हाला मी जेव्हा दाखवतो ना आता बघा मला ना खरंच सांगतो मी, रवीना ताईंची ना एकदम बेस्ट पोझिशन आहे. दीपिका ताईंची एकदम बेस्ट पोझिशन आहे. विद्या ताईंची आहे, हिमप्रभा ताईंची आहे, नंदा ताईंची आहे.
सोनाली आता सर्वांची चांगली बरं का. परत म्हणाल मी काय चांगले नाही बसलेले का, असं होईल परत, पुन्हा परत असं होईल. त्याच्यामुळे सर्वच ताई चांगल्या बसल्यात, पण थोडंसं पोझिशन इकडे तिकडे असेल तर मी ते सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बोटांचं सर्वच ताई व्यवस्थित बसल्यात, नो प्रॉब्लेम. सो सेट द झिरो, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, थोडासा फास्ट. ओके. 1 4 14, अगेन प्लस 14, अगेन प्लस 11, minus 33, प्लस 22. ठीक आहे, ठीक आहे. सेट द झिरो. बऱ्याच ताई मागं आल्या. बऱ्याच ताई हे झाल्या म्हणून मी थोडंसं थांबून घेतलं. लक्ष द्या. 1 4 14, प्लस 34, एकच अडचण आहे. मी सर्वांची मला मला थोडं थांबावं का लागतं माहिती आहे का? अडचण काय माहिती आहे का? त्या बोटांना आहे ना, अजून जरा बोटांना इतकं तुमच्या हातातून कलाकृती रोज तुम्ही करतात, पण त्या हातांना आहे ना, जरा अजून फ्रिक्वेंटली प्रॅक्टिस झालेली नाही. आणि इट्स इट्स गुड थिंग की हे सर्व आपल्या ना ब्रेन्स आणि रिस्पॉन्स सिस्टमशी आपण स्ट्रॉंग होतोय, की ऐकल्यानंतर ॲक्शनमध्ये येतोय. म्हणून काही काळजी नका करू. नो प्रॉब्लेम. सेट द झिरो. येतंय तुम्हाला सर्वांना. मी जस्ट चेक इट करत होतो. मला कॉन्फिडन्स आहे, की तुम्हाला सर्वांना येतंय. तुम्ही प्रयत्न करतायत. समथिंग बोटांचा बेंडचा वगैरे इश्यू असेल तर क्लिअर. इकडे लक्ष द्या आता. मला आपण सर्व हाय-फाय गोष्टी करू शकतो. पण मी ना बेसिकवर जातो. पुन्हा परत मी बेसिकवर जातो. बेसिक म्हणजे काय? की कमीत कमी रिसोर्सेसमध्ये, कमीत कमी रिसोर्सेसमध्ये आपण सर्व गोष्टी शिकल्या पाहिजेत. जी काही टेक्नॉलॉजी ऑनलाईन आहोत आपण. पण कमीत कमी रिसोर्सेस. माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे, खूप डिजिटल बोर्ड आहे, खूप साहित्य आहे, पुन्हा परत अबॅकस टूल आहे. पण मी काय विचार करतो, अबॅकस टूल आहे ना, नवीन-नवीन कौतुक वाटतं. पण मी तुम्हाला सांगतो, मी 90% 90 टाईम मी अबॅकस टूलच वापरत नाही. मी परत सांगतो, मी ऑल थिंग्स आर इन व्हिज्युअलाइज. मी मुलांना पण व्हिज्युअलाइज घेऊन जातो. मुलांना पण त्या पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला काय, मी जर तुम्हाला अबॅकस टूल दाखवलं असतं ना, तुम्ही प्रत्येक वेळेस अबॅकस टूलवर मी तुम्हाला मुद्दाम म्हणतो 10चा रॉड बघा, युनिटचा रॉड बघा, 100चा रॉड बघा. बिकॉज ऑफ हे सर्व मेंटल अरिथमेटिक करायचं आपल्याला. फोटो मेमरीमध्ये घेऊन जायचंय. म्हणून नाहीतर सर्व आहे आपल्याकडे, नाही असं नाही. पण हे सर्व डायरेक्ट त्या त्या टेक्निकमध्ये जायचं आपल्याला. आणि याला म्हणतात कमीत कमी रिसोर्सेस. कमीत कमी रिसोर्सेसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे सर्व अप्लाय करता येतील याच्यासाठी हे सांगतोय. आणि हे सर्वात बेस्ट टेक्निक आहे. सो पुन्हा परत आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये जाऊ. मला वाटतं कदाचित आपलं थांबण्याचा पण टाईम आलेला आहे म्हणजे क्लासचा. पण तरी पुन्हा परत आपण जॉइन करू आणि कंटिन्यू करू. सो हे टूलबद्दल आपलं राहिलंय सेशन हे आपण हे सोमवारी बोलणार आहेत. आणि आपण हे 8 फॉर्म्युले प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. अशा फॉर्म्युल्यांची जेव्हा प्रॅक्टिस करायची असते, तेव्हा मुलांना जाणीवपूर्वक जसं मी तुम्हाला आता बोलतोय माझ्याबरोबर मनातल्या मनात बोला, तेव्हा मुलांकडनं असं करून घ्यावं लागतं. प्लीज तुम्ही पण मनातल्या मनात बोला. +3 -2 +5. तर काही ठिकाणी असं म्हणतात, ॲड 3 लेस टू ॲड 5 असं पण काही ठिकाणी बोलतात. आता आपण एकदम साध्या साध्या प्रोनान्सिएशनमध्ये किंवा साध्या भाषेत बोलतोय, की +3 -2 +5. पण सम टाईम अशा स्कूल्समध्ये एक फोनिक असतो किंवा अशा पद्धतीची एक ॲड, लेस असा शब्द असतो. तर आपण ते पण शकतो. ॲड 3 लेस टू ॲड 5 आपण असं पण करू शकतो. ओके. हे बोलून रायमिंगली किंवा रिदमिक मुलांची प्रॅक्टिस करावी लागते. मग सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात बोला आणि थोडंसं पुढे जाऊया. +4 मनातल्या मनात माझा सर्वांचे मला होठ हालताना दिसले पाहिजे. +4 -1 +5. +3 -2 +5. +2 -3 +5 and +1 -4 +5. क्लिअर आहे? आता ही पद्धत असे फॉर्म्युले का बनवले? काही ठिकाणी असे पण फॉर्म्युले असतात. तुम्ही YouTubeला बघितलं किंवा अजून एखाद्या ताई कुठल्यातरी अजून एखाद्या मंदिरात जाऊन एखादा म्हणतात ना, आहेर चढून आल्या असतील 40-50 हजारांचा आणि मग त्यांना वाटलं की ब्रेन ट्रीटकडे यावं.
तर असू शकतं. तर तिथं अशी पद्धत असू शकते, की जर तुम्ही +1 म्हटले, प्लीज इकडे लक्ष द्या, +1 म्हटले, तर ते इज इक्वल टू +5 -4 असे पण फॉर्म्युले असू शकतात. मी सांगत नाही, कारण प्रत्येकाचा सिलॅबस हा आपला आपला कॉपीराईट केलेला असतो. ISO